महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी देवीला सिंहासन सोडून मंदिराबाहेर आणण्यात आलं होतं। देवीचं माहेर म्हणजेच नगर येथील ब्रह्मानगर येथून देवीसाठी मानाची पालखी आणली जाते आणि देवीच्या मूर्तीला 108 साड्या परिधान करून पालखीत देवीला बसवलं जातं। देवी श्रम निद्रेत गेली। पुढील 5 दिवस म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी श्रम निद्रेमध्ये असणार आहे। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा मुख्य उत्सव दसरा, तो उत्सव मोठ्या उत्साहात तुळजाभवानी मंदिरात साजरा होत आहे। याला दसरा म्हणतात। या आजच्या दिवशी देवी जी आहे ती सीमोल्लंघन खेळण्यासाठी आपलं सिंहासन सोडून मंदिराच्या बाहेर येत असते। वर्षातून 3 वेळा देवी ही सिंहासन सोडते। देवीची मूर्ती ही चलमूर्ती असल्यामुळं देवी आपल्या सिंहासनावरून बाहेर पडत असते। दसऱ्याचा उत्सव म्हणजे गेली 9 दिवस हा देवी जी आहे ती महिषासुराबरोबर जी आहे ती युद्ध खेळत होती। महिषासुराबरोबर युद्ध खेळल्यानंतर 9व्या दिवशी देवीला महिषासूर शरण गेला व त्याचाच विजय उत्सव म्हणजे दसरा हा साजरा केला जातो। या दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी नगरच्या ब्रह्मानपूर इथून नगरचं माहेर देवीचं समजलं जातं। तिथून पालखी आणली जाते। त्या पालखीत देवीला जे आहे ते 108 साड्याचं आवरण घालत देवीची वाजत गाजत मिरवणूक केली जाते। या पालखीवर फुलाची कुंकाची उधळण केली जाते आणि आता ही पालखी जी आहे ती पिंपळाच्या पारावर विसावा घेत असून या पालखीची आरती आहे। इथं देवीला करंज्याचा निवेद दाखवला जाईल। त्यानंतर देवी जी आहे ती सेजग्रहात जाऊन तिच्या श्रमनिद्रा 5 दिवसाची करणार आहे। 5 दिवसाची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रमनिद्रा देवी करणार। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल। मात्र हा उत्सव पाहतोय किती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती मंदिर संस्थांमध्ये भक्तांनी केलेली आहे। मोठ्या आनंदाच्या आणि ह्याच्या भरात जे आहे ते भक्त आई राजा उदयचा जय जय घोष करत या उत्सवात सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे। सागर जाधवसह बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर।